श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर येत्या सोमवारपासून म्हणजे 5 ऑगस्ट पासून श्रावणाला सुरुवात होणार आहे आणि अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांचे पूजन करत असतो। देवादिदेव महादेव आहेत, त्यांची पूजा या पृथ्वी तलावर कोण करत नाही। तर भूत प्रेत यानंतर पिशाच तसेच मनुष्य जीव जंतू असे सगळे जे या पृथ्वी तलावरती आहेत, ज्यांना श्वास घेता येतो, झाड असेल पान फूल असेल तर सर्वच भगवान महादेवांची भोलेनाथांची पूजा करत असतात। त्यामुळे आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने देखील ओळखत असतो। भगवान महादेवांना प्रत्येक वस्तू प्रिय आहे। तुम्ही त्यांच्यावरती श्रद्धेने जे काही अर्पण कराल तर त्यामुळे ते प्रसन्न होत असतात। तर या सोमवारी म्हणजे 5 ऑगस्टला आपल्याला एक उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये खूप दुःख असेल, पैशाची आर्थिक टंचाई जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। तसेच आपल्या घरातील ज्या काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जो धोत्रा किंवा ज्याला धतुरा असे म्हणतात तर त्या धोत्र्याचा एक किंवा धोत्र्याच्या फळाचा आणि फुलाचा एक उपाय करायचा आहे। धोत्रा हा भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे। ज्यावेळेस त्यांनी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष ग्रहण केले होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये ज्यावेळेस जळजळ होऊन त्यांचा गळा हा काळा निळा पडला होता, त्यांच्या शरीरामध्ये त्यावेळेस खूप उष्णता तयार झाली होती। तर त्यावेळेस याच धतुऱ्याच्या सहाय्याने त्यांच्या शरीरातील उष्णता खूप कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तेव्हापासून धोत्रा किंवा धतुरा त्यांना अतिशय प्रिय आहे। ज्यावेळेस आपण महादेवांवरती धोत्रा अर्पण करतो किंवा धोत्र्याचे फळ असू दे किंवा फूल असू दे ते आपण अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष सर्वच दूर होण्यासाठी मदत होत असते। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया। पण त्या अगोदर तुम्हीही भगवान भोलेनाथांना मानत असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तसेच श्री स्वामी समर्थही नक्की लिहा। तर 5 ऑगस्टला सोमवार हा पहिला सोमवार येत आहे आणि 71 वर्षांनी असे घडले आहे की पहिला सोमवार आणि शेवटचा सोमवार जो 5वा आहे तो योग जुळून आलेला आहे। तर तुम्ही हे जे धोत्र्याच्या फळाचा आणि फुलाचा उपाय आहे तो श्रावणातील 5ही सोमवारी केला तरी चालेल किंवा कोणत्याही एका सोमवारी तुम्हाला जर पहिल्या सोमवारी नाही जमले तर पुढच्या सोमवारी जेव्हा तुम्हाला ते फळ किंवा फूल धोत्र्याचे मिळून जाईल तेव्हा जरी तुम्ही हा श्रावणात महादेवाच्या पिंडीवरती उपाय हा केला तर त्याचे तुम्हाला फळ मिळेल। पण हा उपाय करत असताना तुम्ही फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायची गरज असते। त्याच वेळेस त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात। आता सर्वप्रथम या उपायासाठी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ किंवा फूल, शक्यतो फळ मिळाले तर आणा। तर फळ घ्यायचं, आपल्या घरी घेऊन यायचं आहे कोणत्याही सोमवारी, मग तो आता येणारा पहिला सोमवार असेल तर त्या दिवशी पण चालेल। तर तो धोत्रा घरी घेऊन आल्यानंतर तो अगदी स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे। अगोदर ज्या दिवशी तुम्ही सोमवारी हा उपाय करणार आहात त्यावेळेस सकाळी तुम्ही शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ आंघोळ करून घ्यायची, त्यानंतर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान भोलेनाथांचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे। घरून जात असताना आणि तुम्हाला सोबत 1 लोटा पाणी, पंचामृत आणि थोडेसे तांदूळ
जे कुठेही तुटलेले फुटलेले नको, अखंड अक्षता ज्या असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तसेच तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, गंध, फुलं, अक्षता, चंदन या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत आणि हे धोत्र्याचे फळ किंवा फूल तुम्हाला घ्यायचं आहे. हा धोत्रा घेऊन हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही जलाभिषेक महादेवांवरती करायचा आहे. तर तुम्ही म्हणाल महादेवाच्या मंदिरामध्ये पाणी असतं, आम्ही तिथलं पाणी घेतलं तर चालेल का? तर कधीही तुम्ही मंदिराच्या परिसरातील पाणी घेऊ नका. तुम्हाला सेवा महादेवांची जी करायची आहे तर त्यासाठी संपूर्ण साहित्य हे तुम्ही घरामधूनच घेऊन जायचं आहे. मग भले ते पाणीही असो. तर 1 लोटा पाणी तुम्हाला लागेल तर ते तुम्ही घरातूनच न्यायचं आहे आणि ते हळूवार महादेवांच्या पिंडीवरती सोडायचं आहे. ते सोडत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. काही जणांना सवय असते की घरातून प्लॅस्टिकची बॉटलमधून पाणी घेऊन गेलो आणि ते तसंच महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं. तर तसं अजिबात करायचं नाही. घरामध्ये तांब्याचा किंवा देवपूजेचा जो कलश असतो तो घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये ते बाटलीतलं पाणी ओतायचं आणि मगच जलाभिषेक तुम्ही करायचा आहे. तर ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही टाळायचा प्रयत्न करा. तर सुरुवातीला तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा. त्यानंतर तुम्ही जर पंचामृत किंवा दूध नेलं असेल तर त्याने अभिषेक करायचा. पुन्हा त्याच्यावरती थोडं पाणी सोडायचं. पुन्हा व्यवस्थित ती पिंड धुवून घ्यायची आणि हे पाणी तुम्ही पूर्ण पिंडीवरती अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करत असताना ज्यावेळी दुधाचे सगळं निघून जाईल आणि ज्यावेळी तुम्ही पाण्याने अभिषेक करत असता त्यावेळी जलधारी खाली तुम्ही एक छोटंसं भांड ठेवायचं आहे आणि ते तीर्थ म्हणून तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे आणि घरातल्या सर्वांना ते तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे. हा जलाभिषेक झाल्यानंतर त्रिपुंड शिवलिंगावरती काढायचा आहे. तर त्रिपुंड कसं काढायचं? जर तुमच्याकडे चंदन असेल तर 3 बोटांना म्हणजे करंगळीनी अंगठा सोडून मधली 3 बोटं आहेत त्यांना ते चंदन लावायचं आहे. त्यानंतर अंगठ्या शेजारील 2 बोटे असतील त्यांनी पहिल्यांदा 2 रेषा शिवलिंगाच्या पिंडीला ओढायच्या आणि नंतर 3ऱ्या बोटाने परत खाली 3री रेघ ओढायची. याला त्रिपुंड काढणे असे म्हणतात. तर ते काढून झाल्यानंतर तुम्ही बेलपत्र अर्पण करायचं आहे. तसेच भस्म अर्पण करायचं आहे. हे सर्व तुम्हाला तिथे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. हे सर्व अर्पण केले की त्यानंतर तुम्हाला जो धोत्रा आहे, जे फळ आहे, तर त्याचा उपाय करायचा आहे. हा धोत्रा तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. तर हळदीचं पाणी कसं करायचं की हळद जास्ती घ्यायची आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं. जास्त पातळही नाही आणि अति घट्टही नाही. असं करून त्यामध्ये हा जो धोत्रा आहे त्याचं फूल किंवा जे फळ आहे ते तुम्ही बुडवायचं आहे आणि तो धोत्रा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. पण तो अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. धोत्र्याची थोडीशी मागून जी दांडी असते तर ती दांडी तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजे जे मुख्य फळ आहे त्याचं तोंड तुमच्याकडे आलं पाहिजे आणि त्याची दांडी मागच्या दिशेला गेली पाहिजे असं तुम्ही ते अर्पण करायचं आहे. आणि शिवलिंगाची पूजा करत असताना शक्यतो तुम्ही शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करून ही पूजा करायची असते. तर आपल्या चॅनलवरती शिवलिंगाची पूजा करण्याची योग्य दिशा कोणती आहे, तसेच कुठल्या दिशेला बसून आपण पूजा करायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तोही तुम्ही नक्कीच बघा. व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही मी तुम्हाला देईन. तर ते तुम्ही नक्की बघा. फक्त पूजा करताना एवढं लक्षात ठेवायचं, जे धोत्र्याचं फळ आहे त्याचा जे मुख्य फळ आहे त्याचं तोंड तुमच्या बाजूला झालं पाहिजे आणि त्याची दांडी मागच्या दिशेला गेली पाहिजे. अशा पद्धतीने ते फूल तुम्ही अर्पण करायचं आहे. समजा तुमच्याकडे धोत्र्याचं फळ नसेल, फूल असेल तर त्याचाही त्याच पद्धतीनं आपल्याला शिवलिंगावरती फूल अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं जे फूल आहे तर त्याचाही तुम्ही असाच उपाय करायचा आहे. जर तुम्हाला फळ मिळाले नाही
तर त्याचंही तुम्ही दांडी पाठीमागच्या साईडला ठेवायची आणि जे फूल फुललेलं आहे त्याचा तुमच्या समोर तोंड आलं पाहिजे। आणि हे धोत्र्याचं फळ किंवा फूल अर्पण करत असताना तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा आहे, मग ती कठीणातली कठीण इच्छा का असेना किंवा तुमच्यावर जे काही संकट आलं आहे तर ते व्यक्त करायचं। मनोमन दारिद्र्य नाश व्हावा, धनसंपत्ती किंवा तुमची कामं व्हावी यासाठी, तसेच घरातली नकारात्मक दोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा जे काही दोष आहेत किंवा ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत त्या तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यांचं निरसन किंवा निराकरण देवादिदेव भोलेनाथांनी करावं अशी इच्छा व्यक्त करायची आहे। अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्ही जे घरातून थोडेसे तांदूळ नेलेले आहेत ते त्या धोत्र्यावरती अर्पण करायचे आहेत। आणखीन एक गोष्ट जी सुरुवातीला लक्षात नाही राहिली, तर तुम्ही मंदिरामध्ये सर्वप्रथम गेल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच ह्या सगळ्या पूजा किंवा जलाभिषेक असू दे, धोत्र्याचं फूल वाहन असू दे, ते तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे। तर हा जो उपाय आहे तर तो श्रावण सोमवारच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये थोडा वेळ बसून राहायचं आहे, भगवान शिवांचे नामजप करायचे आहे, तसेच दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचा पाठ करायचा आहे। तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही ते कागदावरती लिहून, मोबाईलवरती असतं तर ते कागदावरती लिहून घ्यायचं आणि मंदिरामध्ये ते तुम्ही वाचलं तरीही चालेल। ते तुम्हाला 11 वेळेस वाचायचं आहे। हे स्तोत्र तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तर सहज मिळून जाईल। 5 मिनिटाचं आहे हे स्तोत्र आणि ते तुम्ही 11 वेळेस म्हणायचं आहे। तसेच तुम्ही महामृत्युंजय मंत्रही म्हटलात तरी चालेल। ओम नमः शिवाय या नामाचा जास्तीत जास्त जप करा। किमान 10 मिनिटं तुम्ही शिवमंदिरात थांबा आणि तिथल्या वातावरणाचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल की किती शांत आणि प्रसन्न तुम्हाला ही पूजा केल्यानंतर वाटत आहे। आणि थोड्या वेळानंतर तुम्ही घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्ही जे पाणी, ज्याला आपण तीर्थ म्हणतो, तर आणलेलं आहे ते बघा मंदिरामधून ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे। त्यातील थोडं पाणी मुलांना, नवऱ्याला, घरामध्ये ज्या व्यक्ती आपल्या आहेत त्या सर्वांना प्यायला द्यायचं आहे। आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये जे काही दोष तयार झालेले असतील ते सर्व या पाण्याने दूर होतात आणि जो धोत्रा आपण अर्पण केलेला आहे त्यामुळे आपली प्रगती होते आहे, आपल्यातील सर्व दोषांपासून आपली सुटका होत आहे। तर दिवसभरात संध्याकाळी किंवा सकाळी जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करा। तर ह्या उपायाचा तुम्हाला काही दिवसांमध्येच अनुभव यायला लागेल आणि तुम्ही शक्यतो तुम्हाला जमेल तेवढी शिवभक्ती, शिव आराधना श्रावण महिन्यात नक्की करा। महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।